ते आसरा देऊ शकतो है ना. आता जी बेस्ट पॅरेंटिंग असते, समजा पालक तत्व कशी असावी है ना. आपल्या जे आपण पॉम्पलेट दिलं होतं तुम्हाला, हे असं काहीतरी तुम्हाला भेटलं होतं आणि याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की पालक कशी असावी है ना. तर अतिशय महत्त्वाचा विषय आपल्यासाठी, आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला सांगण्यासाठी आपण काय केलेले की मेहकरचे देशमुख सर यांना बोलवलेले आहे. तर ते काय करणार आहेत, आपल्याला गायडन्स करणार आहे. काय कशासाठी गायडन्स करणार आहे की आपण जे आपले मुलं आहेत त्यांच्यामध्ये जे क्वालिटीज आहेत ते आपण कसे ओळखणार आणि त्याच्यावर आपण कसे काम करणार आहोत है ना. याचा गायडन्स करण्यासाठी कोण आहे, देशमुख सर. त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय? ओके. सर्वप्रथम लोणारच्या पवित्र भूमीमध्ये शेख सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मला योग आला. त्याबद्दल सर्वप्रथम मी सफर गुरुकुलचे सर्व श्री शेख सर यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मॅडम आपले सुद्धा धन्यवाद देतो की मला आपण एवढ्या चांगल्या कार्यक्रमासाठी पॅरेंटिंग शिकवण्यासाठी बोलवलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मी डॉक्टर अमोल आत्माराम देशमुख, बालमानस शास्त्रज्ञ आणि व्याख्याता आहे. मी अनेक वर्षापासून यशस्वी पालकत्व, शिक्षक विद्यार्थी मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, वर्ग मानसशास्त्र या विषयावर व्याख्यान देत असतो. आज जो आपला विषय आहे तो प्रत्येक पालकाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आज त्याबद्दलच मी आपल्या तुमच्या सर्वांशी बोलणार आहे. मी अनेक विषयावर बोलू शकतो. मुलांचा मोबाईल कसा सोडवला पाहिजे, मुलांचा अभ्यासात कसं मन रमलं पाहिजे, मुलांनी कसं केलं म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये ते यशस्वी होतील, या सर्वांबद्दल मी बोलतो. पण त्या गोष्टी नंतरच्या आहेत, त्यानंतर त्या डीपच्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम पालकाचा जो पहिला प्रश्न असतो, प्रत्येक पालकाचा, इथं बसलेले जितके काही पालक असतील त्या सर्व पालकांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे माहित आहे? मुलं आमची ऐकत नाही. बरोबर आहे? आता किती पॅरेंट्सला हा प्रश्न घरी पडतो? वर हात वर करावं. किती पॅरेंट्स असे आहेत की मुलं आमचं ऐकत नाही? हात वर करा. पॅरेंट्स, एकाही मुलांना हात वर केला तर मी सांगेन की तुम्ही कोणाचे पॅरेंट्स आहात. सर्वांना पडतो. मुलं करा खाली. मुलं आमचं ऐकत नाही आणि प्रत्येक क्षेत्रात ऐकत नाही. कुठे कुठे ऐकत नाही? मोबाईल घे म्हटलं तरी ऐकत नाही, अभ्यास कर म्हटलं तरी ऐकत नाही, शिक्षण घे म्हटलं तरी ऐकत नाही, होमवर्क कर म्हटलं तरी ऐकत नाही. माझ्यासाठी प्रश्न हा आहे की मी आज त्याच विषयासंदर्भात आपल्या तुमच्या सर्वांना बोलणार आहोत की मुलं तुमची का ऐकत नाही. मुलं तुमचं का ऐकत नाही आणि याचं कारण आज आपण शोधणार आहोत. माझं व्याख्यान ज्या अर्ध्या तासाने संपेल त्यांच्या लक्षात येऊन जाईल की तुमची मुलं तुमचं काय ऐकत नाही, तर तुम्हाला घरी जाऊन काय करावं लागतं. बरोबर आहे? तर या सेमिनारच्या सुरुवातीला मला एक वसीम बरेलवीचा एक फार सुंदर शेर आठवतो, जो पॅरेंटिंगला आणि पॅरेंट्सला लागू पडतो बघा. वसीम बरेलवीचा एक सुंदर शेर आहे, मुलं ऐकत नाही त्यासाठी त्यांनी दिलेला एक सुंदर शेर आहे कि कौन सी बात कहां पर कैसे कही जाती है. वाक्य लक्षात घ्या. कौन सी बात कहां पर कैसे कही जाती है, ये सलीका आ जाए तो फिर हर बात सुनी जाती है. कोणती गोष्ट कोणत्या वेळी कशी बोलल्या जाते हे एकदा समजलं की मुलं तुमचं ऐकायला सुरुवात करतात.
आज जर तुम्ही माझं व्याख्यान थोडंसं कान देऊन ऐकलं तर घरी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की मुलं एकदम तुमचं ऐकायला सुरुवात करतात. पण त्याचा एक टेक्निक आहे. म्हणून वसीम बरेलवी म्हणतात की कोणती बात कहां पर कैसे कही जाती है, कोणती गोष्ट कोणत्या वेळी कशा प्रकारे बोलल्या जाते हे ठरवतं, हे टेक्निक ठरवतं की मुलं आमचं काय ऐकत नाही. आता जुन्या काळी पॅरेंटिंग शिकवत असताना आपल्याला सर्वांना एक माहिती, एक मराठीमध्ये म्हण आहे की मुलं घडवणे मडकं घडवण्यासारखं आहे. बरोबर आहे? मुलं घडवणे मडकं घडवण्यासारखं आहे. तशीच आपल्या इकडे एक म्हण होती. ती म्हण अशी होती की तुमच्यापैकी बरेचसे पॅरेंट्स मुलं ऐकत नाहीत तर त्यांना सोडून देतात. मुलं ऐकत नाहीत तर त्यांना सोडून देतात. आणि मग आपलं एक नेहमीचं वाक्य असतं की वड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी प्यायचं का नाही तो त्याचा प्रश्न आहे. आम्ही सफर गुरुकुल मध्ये टाकू, मोठमोठे शिक्षण क्षेत्रामध्ये टाकू, वेगवेगळ्या क्लासेस मध्ये टाकू, शिकायचं का नाही हा त्या मुलाचा प्रश्न आहे. बरोबर आहे? आमच्यासारख्या मानसशास्त्राचा अभ्यास त्याच्या पुढे सुरू होतो की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, घोडा पाणी का पित नाही. माझ्यासाठी प्रश्न आहे की घोडा पाणी का पित नाही. आणि मानसशास्त्रामध्ये जर घोडा पाणी पित असेल तर त्याला दोनच कारण आहेत. नंबर 1 घोड्याला तहान नाही, आणि नंबर 2 घोड्याची पाणी पिण्याची इच्छा नाही. संपला विषय. आलं लक्षात? मग पॅरेंट्सने ही गोष्ट सर्वप्रथम समजली पाहिजे की जर आपला मुलगा शाळेमध्ये जाऊन शिकत नसेल तर त्याला दोनच कारण आहे. 1 त्याची शिकण्याची इच्छा नाही, आणि नंबर 2 त्याला ज्ञानाची तहान लागलेली नाही. एकदा मुलाला ज्ञान घेण्याची चटक लागली तर तुम्हाला अभ्यासक्रम म्हणण्याची गरज पडत नाही. आणि एकदा मुलाला यशस्वी होण्याची इच्छा निर्माण झाली तर मग मुलं तुमचं ऐकणं चालू करतात आणि स्वतःहून पॅरेंट्स माझ्याकडे या नजरेने पाहतात की लवकर सांगणारे बरं कसं ऐकतात तर काय टाइमपास करतात. आलं का नाही हा मनात विचार? कारण आम्हाला सारं फास्ट फूड पाहिजे. आत्ताच सांगा ना सर, पटकन सांगा ना कसं ऐकतात तर कोण शॉर्टकट सांगा आम्हाला, इकडे लावून लाव. एक गोष्ट लक्षात ठेवा, मानसशास्त्र हा डीप सायन्स आहे. मानसशास्त्र हे जगातलं सगळ्यात डीप शास्त्र आहे. ते एकदा समजलं की असं जसं मॅगी नूडल्स सारखं आमचं जिंदगी नाहीये, T20 सारखं आयुष्य नाहीये. मानसशास्त्र तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की मुलं तुमचं काय ऐकत नाही. तर लक्षात घ्या, जुन्या काळी असं पुन्हा एकदा म्हणलं जायचं की मुलं घडवणं म्हणजे मडकं घडवण्यासारखं आहे. मुलं घडवणं म्हणजे मडकं घडवण्यासारखं आहे. पण आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये मुलं घडवणं हे मूर्ती घडवण्यासारखं आहे. आणि तुम्ही मूर्तिकार आहात आणि तुमची मुलं ही मूर्ती आहे. आता मूर्तिकार आणि मूर्ती घडवणं याचं एक रिलेशन आहे बघा. मडकं घडवण्यापेक्षा मूर्ती घडवणं हे आधुनिक युगातलं पॅरेंटिंग आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही मूर्त्या त्या मातीच्या असतात, काही मूर्त्या ह्या थर्मोकॉलच्या असतात, काही मूर्त्या ह्या दगडाच्या असतात, काही मूर्त्या ह्या मेटलच्या असतात, आणि काही मूर्त्या ह्या सोन्याच्या असतात, चांदीच्या असतात. माझा एक पॅरेंट्सला नेहमी एक प्रश्न असतो, आणि तुमच्यापैकी जर कोणी उठून या पॅरेंट्स म्हणून जर उत्तर देत असेल तर मला प्लीज आनंद वाटेल. माझ्या इथे बसलेल्या प्रत्येक पॅरेंट्सला एक प्रश्न आहे, मूर्ती घडवायची असेल तर ती कशी घडवायची हे कोण डिसाइड करतो? माझा प्रश्न लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीची जर मूर्ती घडवायची असेल तर ते कोण डिसाइड करतं? मूर्तिकार डिसाइड करतो का मूर्ती डिसाइड करते? हे सांगा, हात वर करून सांगा प्लीज. येस सर. हाँ बोला ना, बोला सर जी, मैं आपको बहुत अच्छी तरह पहचान हूँ. जो मूर्त बना रहा है वही डिसाइड करेगा ना. जो मूर्त बना रहा है वही डिसाइड करेगा कि मूर्ति कैसी बनाई जाए. दुनिया की ये सबसे बड़ी गलती है. देखिए मैं बोल रहा हूं, प्लीज बैठिए, मैं आपको बताऊं. सबसे बड़ी गलती साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या. ही जर गोष्ट तुमच्या लक्षात आली ना, तुमच्या लक्षात येईल दुनियाची पॅरेंटिंग काय.
साहब मूर्ति कौन सी तैयार करनी है ये आप तय कर सकते हो जिंदगी में। प्रभु रामचंद्र की मूर्ति तैयार करनी है, भगवान विष्णु की मूर्ति तैयार करनी है, मां सरस्वती की मूर्ति तैयार करनी है, या फिर आपको गणपती बाप्पा की मूर्ति तयार करनी है। मूर्ती कोणती तयार करायची हे तुम्ही डिसाइड करू शकता। मूर्ती कशी तयार करायची हे त्या मटेरियल तयार ठरवतं, तुम्ही नाही ठरवू शकत। दगडाची मूर्ती तयार करायची असेल तर त्याच्यावर छन्नी हातोड्याने घाव घालावा लागतो। पीओपीची मूर्ती जर बनवायची असेल तर त्याला एका स्पेसिफिक केमिकल टाकून त्याला साच्यात टाकावं लागतं। मेटलची मूर्ती घडवायची असेल तर ती वितळवावं लागतं। मातीची मूर्ती घडवायची असेल तर तुम्हाला त्याला हाताने आकार द्यावा लागतो। आणि थर्मोकॉलची मूर्ती जर घडवायची असेल तर तुम्हाला त्याला फेविकॉलने चिपकवावं लागतं। मूर्ती कोणती घडवायची हे तुम्ही तय करू शकता। तुमचा मुलगा काय करायचा आहे, तो डॉक्टर करायचा आहे, तो इंजिनियर करायचा आहे, तो सायंटिस्ट करायचा आहे, तो व्याख्याता करायचा आहे, तो सिनेमात ऍक्टर करायचा आहे, हे तुम्ही तय करू शकता। पण कसा करायचा हे तुम्ही डिसाइड नाही करू शकत। ज्या दिवशी तुम्ही डिसाइड कराल मूर्ति फूटण्याची शक्यता जास्त असते। सर आगे आपको मैं क्या कह रहा हूँ, हाँ ये दूसरी साइड है। ये मटेरियल तय करता है और वो जो मटेरियल होता है ना दैट इज कॉल्ड एज द पर्सनैलिटी ऑफ दैट पर्टिकुलर चाइल्ड। उसे कहते हैं व्यक्तित्व। त्याला म्हणतात पालकत्वामध्ये त्या तिची दुसरी बाजू आहे, जो तुमचा मुलगा आहे त्या मुलाचं आयुष्य, त्या मुलाचं व्यक्तिमत्व तय करते की त्याला कसं घडायचं आहे। आपल्या इथे कुलूप किल्ल्याचे आहे, प्रत्येकाच्या घरी कुलूप किल्ले आहे। कुलूप किल्ल्याचं एक रिलेशन असतं, इफ युअर की इज राईट लॉक मस्ट बी ओपन। तुमची जर चाबी बरोबर असेल तर कुलूप उघडतो, पण कुलूप उघडणं ही चाबी काय करू शकत नाही। कुलूप उघडणं ही त्या कुलपाची बनावट तयार सांगते। त्या कुलपाची जी आतली बनावट आहे हे तय करते की मी कोण्या चाबीने उघडणार। आणि इफ युअर की इज राईट लॉक मस्ट बी ओपन। आलं लक्षात? म्हणजे तुम्ही जे बोलताय ते जर मुलांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचतच नसेल तर मुलं ऐकण्याचा संबंध येत नाही। म्हणून मी सुरुवातीला वसीम बरेलवीचा शेर सांगितला होता कि कौन सी बात कहां पे कैसे कही जाती है, ये सलीका आ जाए तो फिर हर बात सही जाती है। आता गोष्ट अशी आहे की तुम्ही जे बोलता ते जर त्याच्यापर्यंत पोहोचतच नसेल आणि तुमच्यामध्ये जे सॅटेलाइटच कनेक्ट होत नसेल तर मुलं ऐकण्याचा विषयच येत नाही। मग हे व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्हॉट इज द पर्सनॅलिटी, मुलं म्हणजे काय आणि मुलं त्यांचं व्यक्तिमत्व कसं व्यक्त करतात। पर्सनॅलिटी व्यक्तिमत्वाचा एक व्याख्या आहे इंग्लिश मध्ये की एनीथिंग विच इज इन द चाइल्ड और एक्सप्रेस बाय द चाइल्ड इज कॉल्ड एज पर्सनॅलिटी। जी जी गोष्ट मुलांमध्ये आहे, जी जी गोष्ट व्यक्त होण्यासारखी आहे किंवा जी जी गोष्ट व्यक्त करण्यासाठी आहे ती म्हणजे व्यक्तिमत्व होय। हे टेक्निकल टर्म असल्यामुळे थोडा वेळ बोर होत जाईल, नंतर मी सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे। कारण आम्ही एक गोष्ट सांगतो, मानसशास्त्र शिकायचं असेल तर एक गोष्ट लागते ते म्हणजे पेशन्स। ज्याला संयम नाही तो हे समजणार नाही। आणि माझं असं म्हणणं आहे की मानसशास्त्र जसं मी म्हटलं की टेस्ट क्रिकेट आहे, एकदा फेल झालं तरी दुसरी इनिंग भेटते। 2020 मध्ये तो चान्स नाही, म्हणून शिकून घेत असताना मानसशास्त्र पेशन्स नसेल। तर मी काय म्हणतोय, एनीथिंग व्हिच इज इन द चाइल्ड और एक्सप्रेस बाय द चाइल्ड इज कॉल्ड एज पर्सनॅलिटी। मुलाचं व्यक्तिमत्व समजून घेऊन त्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणं, मग मुलं तुमचं ऐकायला लागतात। आता मला एक सांगा, तुमच्यापैकी कोण सांगू शकेल मुलांनी शिक्षण का घ्यावं? हात वर करा। कोणी पेरेंट्सना सांगावं का शिकलं पाहिजे? आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीने कसं जगावं हे शिकण्यासाठी शिक्षण घ्यावं। ओके सेकंड, आणखी कोणी सांगू शकतं? आणखी कोणी सांगू शकतं का? आणखी सांगू शकतं कोणी?
मुलांनी शिक्षण का घ्यावं? माझं म्हणणं एकच आहे, त्याचं फ्युचर बनावं, त्यानं मोठं व्हावं, त्यानं आयुष्यात काहीतरी अचीव करावं, त्यानं माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावं, यासाठी फालतू प्रश्नाची उत्तरं देऊ नका. याच्या व्यतिरिक्त काही असेल तर सांगा. मुलांनी का शिकावं? सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, एज्युकेशन इज द पार्ट ऑफ लाईफ. एज्युकेशन इज नॉट द हार्ट ऑफ लाईफ. शिक्षण घेणे हा मुलाच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. शिक्षण हे व्यक्तिमत्व असू शकत नाही. शिक्षण हे जर व्यक्तिमत्व असतं तर आजच्या सुशिक्षित घरातलं पोरगं 65,000ची दारू पिऊन पुण्याच्या रस्त्यावर 2 लोकांना कुचलून वाचवण्यासारखं पोलिसांना बोललं नसतं. हे जर घडत असेल तर याचा अर्थ असा आहे तेही शिक्षणाच्या मागे करा. याचा अर्थ असा आहे की शिक्षण हे आयुष्य नाही आहे. म्हणजे खूप मोठे शाळा शिकून जर तुम्हाला उद्या म्हातारपणी वागवलंच नाही तर त्या शिक्षणाला काय अर्थ आहे? त्यापेक्षा ते अडाणी राहिलेलं पूर्ण ना. आलं लक्षात? मग व्हॉट इज द एज्युकेशन? शिक्षण हे एक व्यक्तिमत्वाचा भाग आहे. तुम्ही त्या मुलाचं व्यक्तिमत्व विकास करा. शिक्षणात मुलगा आपोआप विकसित होत जातो. आणि याचं कनेक्शन काय आहे मी तुम्हाला समजावू शकतो की व्यक्तिमत्वाचं कनेक्शन कसं असतं आणि कसं बोलल्यानंतर मुलं अभ्यासाला लागतात. तर हाऊ द चाइल्ड एक्सप्रेस देअर पर्सनॅलिटी. मुलं त्यांचं व्यक्तिमत्व कसं व्यक्त करतात हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं नाही तर मग तुमच्या लक्षात येतं की मुलांना नक्की कधी काय सांगायचं. समजा एक तुमचा मुलगा आहे, असे असंख्य प्रकार आहेत ज्या असंख्य प्रकारातून मुलं स्वतःला व्यक्त करतात. पण त्याचं एक 2-4 मी उदाहरण सांगतो. मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की मुलं एक्सप्रेस कसं करतात, मुलं स्वतःला व्यक्त कशी करतात आणि मग त्याला एज्युकेशनला कनेक्ट कसं करायचं असतं. त्याचं मी एक उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा आला घरामध्ये, हा प्रसंग नेहमी घडत असतो. आला तुमच्या समोर उभा राहिला गाडीवर, शर्ट काढून टाकलं, असं गोल 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 फिरवलं आणि एकदम तो तुम्हाला म्हणतो मम्मी पप्पा लुक ॲट मी, आय लुक लाईक अ सलमान खान. घडतं असं कधीतरी. मुलं म्हणतात सलमान खान, मुलगी अशी नटते कशीच्या कशी आणि ती नटल्यानंतर म्हणते आय एम ऐश्वर्या रॉय. आपण काय करतो, 2 कानसाळा ठेवून देतो आपल्या नेहमीप्रमाणे. आपलं पॅरेंटिंग म्हणजे आपलं जुनं पॅरेंटिंग आहे. हा रट्टा देतो हराम खोरा. सलमान खान समजतं कधी होता असं म्हणतो ना. पोरं हसीमध्ये यायला माहित नाही, अनुभव होते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तो जर म्हणत असेल की लुक ॲट मी, आय एम लुक लाईक अ सलमान खान, मुलगा त्याचं व्यक्तिमत्व व्यक्त करत आहे. टू सी समोर मुलं कुणाला तरी बघून स्वतःचं व्यक्तिमत्व व्यक्त करतात. अशा वेळेस त्याला जवळ घ्या आणि त्याला विचारा. त्याला त्याच्याबद्दल नाही विचारायचं, त्याला विचारायचं सलमान खान बद्दल. काय बेटा तुला काय आवडतं सलमान खान बद्दल? तो सलमान खान बद्दल इतकी माहिती तुम्हाला येऊन सांगतो जितकी माहिती स्वतः सलमान खानलाही स्वतःबद्दल नाही. का? त्याचं व्यक्तिमत्व कनेक्ट झालेलं आहे. तो सलमान खानचे सिनेमे सांगतो, सलमान खानच्या लग्नाची तारीखही सांगून देतो की सलमान खान कोण्या हिरोईन सोबत लग्न करणार आहे तेही सांगून देतो. त्याचं कारण काय? ही त्याचा सबकॉन्शियस माइंड, त्याचं अंतर्मन, त्याचा जो अंतर्मनाचा जो गाभारा आहे, इट कनेक्ट विथ दॅट सलमान खान. त्यानं ते रिफ्लेक्शन आहे त्याच्या व्यक्तिमत्वाचं. आणि मग त्याला व्हिडिओ दाखवा सलमान खानचे. सलमान खानचा सिनेमा दाखवा. सलमान खान जर इंग्लिश मध्ये बोलत असेल तर त्याची व्हिडिओ दाखवा. आणि मग सलमान खान शिकलेला आहे का, त्यासाठी इंग्लिश शिकावं लागेल का नाही तुला सलमान खान व्हायचं. दॅट इज द कनेक्शन ऑफ पर्सनॅलिटी विथ एज्युकेशन. शिक्षणाचा. आणि मग तो तुम्ही म्हणसाल म्हणून शाळा नाही शिकणार. तो कशासाठी शिकेल की त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तो शिकेल की त्याला शिक्षणाची गरज काय. याला म्हणतात शिक्षणाची तहान लावणे. हे झालं पहिलं उदाहरण.
दुसरं एक उदाहरण सांगतो, त्याला आमच्या सायकोलॉजी मध्ये म्हणतात अनयुजुअल आंसर ऑफ यूजुअल क्वेश्चन. मैडम आप भी आपके जो क्लास है ना उसमें कभी कभी ऐसे ट्रिक्स और ऐसे सवालात कर दीजिए बच्चों को कि अनयूजुअल आंसर ऑफ यूजुअल क्वेश्चन. सवाल कुछ करते और आंसर कुछ आ गया. अनयुजुअल आंसर ऑफ यूजुअल क्वेश्चन. प्रश्न काहीतरीच आहे, उत्तर दुसरं चालू. आता एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी होते. मग मॅडमनी सांगितलं, तसं मॅडम आहेत त्यांनी सांगितलं मुलांनो पालकावर निबंध लिहा. मग त्यातले 38 विद्यार्थी अतिशय ब्रिलियंट होते. मग 38 नं काय लिहिलं, माझे आई वडील माझे पालक आहेत, माझे आजोबा आजी माझे पॅरेंट्स आहेत, माझे काका काकू माझे पॅरेंट्स आहेत, पालक आहेत, माझे मामा मामी माझे पालक आहेत आणि माझे पालक मला चॉकलेट देतात, माझ्यावर प्रेम करतात वगैरे वगैरे वगैरे. 40 विद्यार्थ्यांना लिहिलं पालक हिरव्या रंगाचा असतो. पालकात पनीर टाकून केलेली भाजी पालक पनीर म्हटली जाते. आणि त्यांना पालक पनीरची अख्खी रेसिपी लिहून टाकली. तिसरा जो होता 40वा तो याच्यापेक्षाही ब्रिलियंट होता. तो म्हटला जगातल्या सर्व बिल्डिंग पालकाच्या साहाय्यानं बांधल्या जातात. जगातली सर्वात उंच असलेली बिल्डिंग बुर्ज खलीफा पालकाच्या साहाय्यानं बांधली गेली. सवाल ये नहीं है कि उसने क्या लिखा, सवाल ये है कि उसने वो क्यों लिखा. प्रश्न हा नाही आहे. आमच्या व्यवस्थेमधले ते शेवटचे 2 नालायक आहेत, पण ते सगळ्यात जास्त हुशार आहेत, कारण त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व व्यक्त केलं. पालकाची भाजी सांगणारा जगातला सर्वोत्कृष्ट कुक आहे, त्याला कोणी सांगितलं पालकाबद्दल, पण त्याचं नॉलेज कुठून तरी आलं, त्यानं गुगलवर पाहिलं, त्यानं पुस्तकं वाचलं, जे तुमच्या अभ्यासक्रमात नाही. मुलं चौकटीच्या बाहेरचं व्यक्तिमत्व व्यक्त करून जातात. मग तो कुक आहे, त्याला सांगायचं उद्या की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ज्यावेळेस तू कुक म्हणून वाचशील त्यावेळेस तुला इंग्लिश बोलावं लागलं, त्यासाठी एज्युकेशन घे. मग बघा ना मुलं कशा अभ्यास करतात. आम्ही म्हणजे बाजूच्याचा मुलगा तुझ्यापेक्षा हुशार म्हणून तू अभ्यास कर, या गध्या प्रकरणात आपण बरबाद झालो ना मागची पिढी. आलं का लक्षात? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. आता तो 3ऱ्या नंबर वाला तो इंजिनियर आहे, त्याला माहिती आहे पालक कसं काय बांधलं जातं. बुर्ज खलिफा आहे. आता बुर्ज खलिफा त्याला कोणी सांगितलं, कोणी शिकवलं त्याला, कुठंच नाही. पण त्याचं अंतर्मन, त्याचं सबकॉन्शियस माइंड एक्सप्रेस स्वतःचं व्यक्तिमत्व त्यानं व्यक्त केलं आणि त्यानं जे व्यक्त केलं ना त्याला कनेक्ट करायचं. जगातल्या प्रत्येक गोष्टीच्या शिक्षणाचे कनेक्शन असतं. बरोबर आहे? ओके. तर आपल्याला पुढचंही घ्यायचं आहे, त्यामुळं आपलं अतिशय थोडक्यात आपण सांगितलेलं आहे की व्यक्तिमत्वाला कनेक्ट करा एज्युकेशनशी, तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल. आणि मुलांना त्यांचे स्वतःचे फैसले, त्यांचे निर्णय घेऊ द्या. की शेवटी या सेमिनारचा शेवट मी सुद्धा वसीम बरेलवीच्या माझ्या आवडत्या शेअरनच करणार आहे, की त्यांचा एक फार सुंदर असा शेअर होत आहे की निगाहों के तकाजे चैन से मरने नहीं देते. निगाहों के तकाजे चैन से मरने नहीं देते, ये मंजर ये है जो दिल भरने नहीं देते. निगाहों के तकाजे चैन से मरने नहीं देते, ये मंजर ही है जो दिल भरने नहीं देते. और करते हैं हम उम्मीद बच्चों से आसमां छूने की, और हम ही है कि उनको फैसले करने नहीं देते. त्यांना त्यांचा निर्णय घेऊ द्या. आणि या शेवटच्या वाक्यावर मी माझं व्याख्यान समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.